नमस्कार मित्रांनो, हायरिंग टुडे या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, जर तुम्ही पदवीधर असाल किंवा सध्या पदवीच्या शेवटच्या वर्षात शिकत असाल तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. कारण भारतातील सर्वात मोठी सरकारी बँक म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडियाने प्रोबेशनरी ऑफिसर म्हणजे SBI PO पदासाठी तब्बल 1500 जागांची मेगा भरती जाहीर केली आहे. SBI PO ही केवळ एक नोकरी नाही तर लाखो विद्यार्थ्यांचं स्वप्न आहे. चांगला पगार, अधिकारी पद, देशभरात काम करण्याची संधी आणि उत्कृष्ट करिअर ग्रोथ यामुळे प्रत्येक वर्षी लाखो उमेदवार या परीक्षेसाठी अर्ज करतात. या व्हिडिओमध्ये आपण पात्रता, वयोमर्यादा, परीक्षा पद्धत, अर्ज शुल्क, महत्त्वाच्या तारखा आणि अर्ज करण्यापूर्वी लक्षात ठेवायच्या काही महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेणार आहोत. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मित्रांनो, सर्वप्रथम SBI PO म्हणजे नेमकं काय हे समजून घेऊया. SBI म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया, भारतातील सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील बँक. PO म्हणजे प्रोबेशनरी ऑफिसर, ही बँकेतील अधिकारी स्तरावरील सुरुवातीची पोस्ट आहे. या पदावर निवड झाल्यानंतर तुम्हाला प्रशिक्षण दिलं जातं आणि त्यानंतर विविध शाखांमध्ये अधिकारी म्हणून नियुक्ती मिळते. याच कारणामुळे SBI PO ही भारतातील सर्वात प्रसिद्ध बँकिंग भरतीपैकी एक मानली जाते. जर तुमचं लक्ष बँकिंग क्षेत्रात करिअर करण्याचं असेल तर ही भरती तुमच्यासाठी सर्वोत्तम संधीपैकी एक आहे. आता भरतीचा सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे जागांची संख्या पाहूया. यावर्षी SBIने प्रोबेशनरी ऑफिसर पदासाठी तब्बल 1500 जागा जाहीर केल्या आहेत. ही संख्या मागील काही वर्षांच्या तुलनेत चांगली मानली जाते. जास्त जागा म्हणजे स्पर्धा कमी असेल असं नाही, पण निवडीची संधी नक्कीच वाढते. म्हणून जर तुम्ही तयारी करत असाल किंवा तयारी सुरू करण्याचा विचार करत असाल तर ही योग्य वेळ आहे. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे या भरतीसाठी कोण अर्ज करू शकतो? कोणत्याही शाखेतील पदवीधर उमेदवार या भरतीसाठी पात्र आहेत. विशेष म्हणजे जे विद्यार्थी सध्या पदवीच्या अंतिम वर्षात किंवा अंतिम सेमिस्टरमध्ये शिकत आहेत ते देखील अर्ज करू शकतात. मात्र अंतिम निवडीपूर्वी त्यांना पदवी उत्तीर्ण झाल्याचा पुरावा सादर करावा लागेल. म्हणून जर तुम्ही यावर्षी ग्रॅज्युएशन पूर्ण करत असाल तर ही संधी अजिबात सोडू नका. आता वयोमर्यादा पाहूया. 1 एप्रिल 2026 रोजी उमेदवाराचं वय किमान 21 वर्ष आणि कमाल 30 वर्ष असावे. SC आणि ST उमेदवारांना 5 वर्षाची वयोमर्यादा सवलत मिळेल. OBC उमेदवारांना ही 3 वर्षाची सवलत मिळेल. जर तुम्ही राखीव प्रवर्गातून असाल तर अधिकृत जाहिरातीतील दिलेली संपूर्ण माहिती एकदा नक्की तपासा. आता अर्ज शुल्काबद्दल माहिती पाहूया. जनरल, OBC आणि EWS उमेदवारांसाठी अर्ज शुल्क 750 रुपये आहे, तर SC, ST आणि PWD उमेदवारांसाठी कोणतेही अर्ज शुल्क नाही. ऑनलाईन अर्ज करताना योग्य श्रेणी निवडा आणि पेमेंट यशस्वी झाल्याची खात्री करा. आता पाहूया निवड प्रक्रिया कशी असेल. सर्वप्रथम प्रिलिमिनरी परीक्षा होईल. त्यामध्ये पात्र ठरलेल्या उमेदवारांना मेन परीक्षेसाठी बोलावलं जाईल. मेन परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर सायकोमेट्रिक टेस्ट, ग्रुप एक्सरसाइज आणि इंटरव्ह्यू होईल. या सर्व टप्प्यांमधील कामगिरीच्या आधारे अंतिम मेरिट तयार केली जाईल. मित्रांनो, ही परीक्षा थोडी आव्हानात्मक असली तरी योग्य नियोजन आणि नियमित सराव केल्यास ती नक्कीच उत्तीर्ण करता येते. आता सर्वात महत्त्वाच्या तारखा पाहूया. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे 8 जुलै 2026. प्रिलिमिनरी परीक्षा ऑगस्ट 2026 मध्ये होईल. मेन परीक्षा सप्टेंबर 2026 मध्ये आयोजित केली जाईल. त्यानंतर ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर महिन्यात ग्रुप एक्सरसाइज आणि इंटरव्ह्यू होणार आहेत. जर तुम्ही अर्ज करणार असाल तर आजपासूनच अभ्यासाचे नियोजन सुरू करा. मित्रांनो, अनेक विद्यार्थ्यांचा एकच प्रश्न असतो, SBI PO इतकं लोकप्रिय का आहे? याचं उत्तर खूप सोपं आहे. अधिकारी पद, आकर्षक पगार, वेगवान प्रमोशन, नोकरीची सुरक्षितता आणि देशातील सर्वात मोठ्या बँकेमध्ये काम करण्याची संधी. याशिवाय भविष्यात मॅनेजर, चीफ मॅनेजर आणि त्यापुढील उच्च पदांवर जाण्याच्या संधी देखील उपलब्ध असतात. म्हणूनच लाखो विद्यार्थी दरवर्षी या भरतीची आतुरतेने वाट पाहत असतात. तर मित्रांनो, आज आपण SBI PO रिक्रुटमेंट 2026 बद्दल संपूर्ण माहिती पाहिली. जर तुम्ही पदवीधर असाल किंवा अंतिम वर्षात शिकत असाल तर ही संधी तुमच्यासाठी नक्कीच महत्त्वाची आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 8 जुलै 2026 आहे. त्यामुळे वेळ न घालवता अधिकृत वेबसाईटवर जाऊन अर्ज पूर्ण करा. आणि हो, जर तुम्हाला SBI PO परीक्षेचा अभ्यासक्रम, परीक्षा पॅटर्न किंवा तयारीसाठी स्वतंत्र व्हिडिओ हवा असेल तर कमेंटमध्ये SBI PO प्रिपरेशन असं नक्की लिहा. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा, तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि अशाच सरकारी व खाजगी नोकरीच्या विश्वासार्ह अपडेटसाठी हायरिंग टुडे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.